जेव्हापासून हा टेबल घेतला ना, निर्वी बऱ्यापैकी यामध्ये एंगेज झालेली आहे. मी शेंगदाणे, तांदूळ असं काही देते, तिला थोड्याफार ॲक्टिव्हिटी देते आणि हे दोन्ही ट्रेन नंतर मग क्लीन करायचं काम माझं असतं. तर ते सगळा धिंगाणा तर होतोच. पण टीव्ही बघण्यापेक्षा जर अशा ॲक्टिव्हिटीमध्ये मुलं जर रमत असेल, तर नक्कीच आपण ह्या ॲक्टिव्हिटी करू द्यायला पाहिजे. आता मला तिला क्लेसुद्धा आणायचा आहे. मग हातोहात सगळं तिने सांडवलं होतं, तर ते व्यवस्थित मी क्लीन करून घेते आहे. दुसऱ्या साईडने रोल दिसतो, तो रोल म्हणजे ड्रॉइंग वगैरे करू शकता. त्यानंतर सगळं खाली पडलेलं होतं, सो ते सगळं झाडून घेऊयात म्हटलं, झाडझूड करून घेऊयात. आणि त्यानंतर ना मी Meeshoवरून एक पार्सल मागवलं बघा. हे म्हणजे मेणबत्तीचं स्टँड आणि हे 6 आलेले आहेत. म्हणजे 2-2च्या पेअरमध्ये आणि अशा पद्धतीने 6 क्वालिटी पण एकदम सुपर्ब आहे आणि दिसायला खूप सुंदर दिसतं. तुम्हाला हवं असल्यास कमेंटमध्ये लिंक टाइप करा आणि YouTubeवर बघत असणार तर अफिलिएटवरती नक्की क्लिक करा आणि हां, दसरा दिवाळीसाठी हे नक्की पर्चेस करा. आता कुठे पाऊस गेला होता. कालच सगळे भांडे वगैरे घासले आणि रपारप पाऊस चालू झाला, धो-धो पाऊस चालू झाला. माझं इतकं छान वाटलं, की चला काल ऊन होतं तर त्याचा मी फायदा खरंच खूप छान घेतला. त्यानंतर कस्टर्ड आपण आमच्या दोघ्या मायलेकीला इतकं आवडतं की काय सांगू. ते केलं त्यानंतर रात्रीच्या जेवणामध्ये वालाच्या शेंगा बनवल्या, वरण, भात आणि त्यानंतर पोळ्यासुद्धा बनवून घेतल्या आणि ते एवढं सगळं बनवलं तर भांडे तर पडणारच ना. आता चला सगळं आवरून घेतलं. त्यानंतर थेट दुसऱ्या दिवशी सगळे जे शो पीस आहेत ते सगळे काही मी क्लीन आपली करायला घेतले. सगळी कारण मोठी साफ झाली. फक्त हे राहिलं तर हे मी एका-एका रूमचे काढत आहे आणि निरमाच्या पाण्यामध्ये मी भिजू ठेवलं होतं 1 ते 2 तास. नंतर चांगल्या पाण्याने धुवून घेतलं आणि सगळं सुकवून घेतलं. त्यानंतर थेट रात्री आपलं स्किन केअर करून घेतलं. स्किन केअरने खरंच आपले चेहरा जो आहे पिगमेंटेशन वगैरे सगळं निघून जातं आणि छान सुद्धा मॉइश्चराइज राहतो आणि लिपला लिप बाल्म लावायचं बिलकुल विसरायचं नाही. व्लॉग आवडल्यास लाईक, फॉलो नक्की